नमस्कार मंडळी, स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. भाज्या तर आपल्या नेहमीच्या त्याच असतात, पण त्यामध्ये जर आपण थोडाफार बदल केला तर त्या भाजीची चव मात्र खूप वेगळी लागते. तर आज आपण भरलेलं वांगं तयार करणार आहोत. नेहमीचं तुम्ही भरलेलं वांगं तर खूपदा बघितलेलं असेल, पण आजची ही आपली पद्धत थोडी वेगळी आहे. त्यामुळे नक्की ही रेसिपी बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करायला विसरू नका. इथे बघा, ही अशा प्रकारची मी जांभळी वांगी घेतलेली आहेत. ही वांगी यावेळी आमच्या भागात जास्त प्रमाणात उपलब्ध असतात. ही गावरान पद्धतीची वांगी चवीला तर खूप छान लागतात, पण शिवाय ही वांगी शिजतात सुद्धा खूप छान. वांगी घेताना ती जास्त कडक आपल्याला घ्यायची नाही, कारण त्यामध्ये ते बियांचं प्रमाण असतं, त्यामुळे भाजीची चव ही बिघडते. आणि वांगी आपल्याला छान अशी छोटी छोटी निवडायची आहेत. तर बघा, आता ही वांगी आपण याची देठं काढून घेणार आहोत, याला काप देणार आहोत आणि बघा नंतर पुढची तयारी करणार आहोत. तर ह्याचं जे देठ आहे ते थोडं मी असं कट करून घेतलेलं आहे आणि जो देठाजवळचा भाग आहे तो हलकासा मी काढून घेतलेला आहे, पण देठं तशीच ठेवायची. आता याला आपल्याला मध्यभागी असा काप देऊन घ्यायचा आहे, म्हणजे त्यामध्ये आपल्याला वाटण सहज भरता येईल. आता बघा, वांगी सर्व आतून स्वच्छ आहेत. आता ही वांगी आपल्याला काळी पडू नये यासाठी मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवायची आहेत. या पाण्यामध्ये मी आधीच थोडंसं मीठ घालून घेतलेलं होतं. तर ही वांगी आपल्याला पुढची आपली तयारी जोपर्यंत होते तोपर्यंत ही वांगी अशीच ठेवायची या पाण्यामध्ये. तर आता इथे वाटणासाठी थोडं साहित्य मी भाजून घेतलेलं आहे. तर इथे 2 चमचे धने भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर 1 चमचा जिरं आणि कढीपत्ता वापरलेला आहे. 1 इंच आलं, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि छोटी वाटी भरून शेंगदाणे आणि सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. आता सर्व साहित्य मी आधीच हे भाजून ठेवलेलं होतं. कढीपत्तासुद्धा यामध्ये वापरायचा. तसा आपण फेकून देतो, पण भाजीमध्ये त्याची चव पूर्ण लागते बारीक केल्यानंतर. 1 चमचा इथे मी कांदा लसूण मसाला घातला, हळद, इथे अर्धा चमचा गरम मसाला घातला आणि चवीप्रमाणे मीठ घातलं. आता इथे आपल्याला चवीप्रमाणे मीठसुद्धा यामध्येच टाकायचं आहे. तर आता याची आपल्याला जाडसर असं वाटण तयार करायचं आहे. तर बघा, हे असं वाटण तयार झालेलं आहे. जास्तही बारीक असं हे करू नका. त्यामुळे हे पूर्ण जे वाटण आहे ते वांग्यामध्ये असं चिकट होतं. तर ते तसं न होता हे असं थोडं रवाळ आपल्याला बारीक करायचं आहे. तर लसूण टाकल्यामुळे यामध्ये असे गोळे तयार होतात. तर ते पूर्ण गोळे हाताने आपल्याला सोडवून घ्यायचे आहेत, म्हणजे असे मोकळे करायचे आहेत. आता इथे आपण कढीपत्ताही वापरलेला आहे. केसांसाठी कढीपत्ता खूप छान असतो, त्यामुळे अशा प्रकारे वाटणामध्ये तो वापरायचा. आता थोडा बदल केलेला आहे इथे. कच्चा कांदा न वापरता कांदा हा थोडा बारीक चिरून घेतला आणि तव्यावर तेल टाकून भाजून घेतलेला आहे. असा कांदा टाकल्यामुळे आपल्या वाटणाला तर छान चव येते आणि भाजीलाही खूप छान चव येते. तर हा कांदा या वाटणामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकूया, कारण आता खूप छान हिरवीगार कोथिंबीर बाजारामध्ये उपलब्ध आहे. तर मला इथे कोथिंबीरचा जो सुगंध म्हणजे फ्लेवर आहे तो खूप आवडतो भाजीमध्ये. तर आवर्जून कोथिंबीर यामध्ये तुम्हीही घाला जास्त, आणि भाजीची चव बघा. तर हे आता पूर्ण आपला मसाला तयार झालेला आहे. आता आपण जे वांग्यांना काप दिलेला होता त्यामध्ये भरून घेणार आहोत. पाण्यातील वांगी मी अशी काढून घेतलेली आहेत आणि थोडं वांगं हाताने असं बाजूला करून यामध्ये आतपर्यंत छान आपल्याला हे मसाला हा भरायचा आहे. म्हणजे पूर्ण देठापर्यंत मसाला गेला पाहिजे वांग्यामध्ये आणि थोडं हाताने दाब देऊन भरायचा. म्हणजे मसाला आतपर्यंत तर जातोच, शिवाय तो आतमध्ये छान असा म्हणजे राहतो, बाहेर निघत नाही. बघा, अशा प्रकारे ही आपली सर्व वांगी तयार झालेली आहेत. पूर्ण हाताने दाब देऊन मी ही वांगी यामध्ये वाटण भरून घेतलेलं आहे. आता ही वांगी आपल्याला तेलामध्ये सुद्धा सोडायची आहेत. तर यामधलं जास्त काही फारसं माझं हा मसाला उरला नाही, एवढाच हा मसाला माझा शिल्लक राहिलेला आहे. हा आपण भाजीमध्येच वापरणार आहोत. तर आता भाजीसाठी तेल टाकून घ्यायचं आपल्याला कढईमध्ये. तेलाचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे. तर इथे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला सर्व वांगी यामध्ये अशी सोडायची आहेत आणि वांगी नेहमी नेहमी अशी पलटवून घ्यायची नाहीत. नेहमी नेहमी पलटवून घेतल्यामुळे यातील हे वाटण बाहेर येऊ शकतं. तर पूर्ण वांगी अशा पद्धतीने मी ठेवून घेतलेली आहेत. आता यावर झाकण आपल्याला ठेवायचं आणि 3 ते 4 मिनिटांनी आपल्याला झाकण काढून बघायचं. गॅसची आच कमीच ठेवायची आहे. तर आता तर आता इथे बघू शकता, यामध्ये मी जे आपला मसाला उरलेला होता तो घालून घेतलेला आहे.
आता एकदा मी पलटवून घेते वांगी. तर बघा वांग्यांना खालून कसा छान जांभळा असा रंग आलेला आहे. तर ही वांगी फारच लवकर शिजतात. तर अशा पद्धतीने सर्व वांगी आपल्याला पलटवून घ्यायची आहेत. आता वांगी शिजत असताना आपल्याला ती चांगल्या प्रकारे शिजवायची आहेत. म्हणजे अगदी देठाचा भागसुद्धा खूप छान असा शिजवायचा आहे आणि वांगी आमच्या इकडे असं म्हणजे लोण्यासारखी वांगी शिजली पाहिजे असं म्हटलं जातं. तर ती वांगी अशा पद्धतीने शिजवल्यानंतर खायलासुद्धा खूप छान लागतात. आता भाजीमध्ये गरम पाणी मी आधीच करून ठेवलेलं होतं. तर हे गरम पाणी आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आहे. आणि भाजीमध्ये तुम्हाला किती पाणी पाहिजे अंदाजाप्रमाणे घालायचं. मी इथे थोडं जास्त पाणी घातलेलं आहे, कारण वांगी शिजेपर्यंत यातलं बऱ्यापैकी पाणी हे आटलं जातं. आता परत एकदा थोडं मीठ मी घालून घेतलेलं आहे, कारण पाणी टाकल्यामुळे मिठाचं प्रमाण हे व्यवस्थित राहायला पाहिजे. आणि परत एकदा मी वरून कोथिंबीर घातलेली आहे. तर अशा प्रकारे भरपूर सारी कोथिंबीर या भाजीमध्ये वापरली गेलेली आहे. आता झाकण काढून बघायचं. तर इथे 5 मिनिटाची वाफ काढून घेतली आणि इथे बघा काय सुरेख भाजीला रंग आलेला आहे. बघता क्षणीच खाण्याची इच्छा होत आहे. तर आता वांगी चेक करून बघायची. तर वांगी आपली अजून थोडी शिजायची राहिलेली आहेत. तर एकदा ही वांगी मी अशी तुम्हाला दाखवते बघा किती छान दिसत आहेत. तर आता ही हळूच आपल्याला पलटवून घ्यायची आहेत. म्हणजे वाटणही तसंच राहायला पाहिजे त्या वांग्यांमध्ये. आणि असे पलटवून घेतल्यानंतर परत एकदा यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. असं 2-3 वेळा आपल्याला करायचं आहे. गॅसची आच मात्र आपल्याला कमीच ठेवायची आहे. जितके छान तुमचे वांगे शिजले जातील, तितकीच छान भाजीला चव येईल. म्हणजे अगदी वांगं तयार झाल्यानंतर तुम्ही अगदी हाताने जरी कुस्करलं, तरी अगदी भरतासारखं ते वांगं व्हायला पाहिजे. तेव्हाच भाजीची खरी चव समजते आपल्याला. तर बघा आता हे मी पलटवून घेतलेले आहेत आणि यावर परत एकदा मी झाकण ठेवते. तर अशा प्रकारे बघा आपण झाकण काढून बघूया. यातलं पाणी बघा किती आटलेलं आहे. तर अशा प्रकारे ही आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका. परत अशा छान छान रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.